इथून काढा इथून काढा. ओ मॅडम घरातली भेटली. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण चाललो आहे आंबेडकर गार्डनला. आपले 13 तारखेची मिरवणूक आणि 14 तारखेची मिरवणूक हे 2 दिवसांची मिरवणूक बघून झाले. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर चॅनलला आपलं आहेत ते नक्की बघा आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देतो. तर तिथे आज आपण कुठे चाललो आहे? आता आपण चाललो आहोत आंबेडकर गार्डन चेंबूर. का म्हणजे आंबेडकर गार्डनला का जातात लोक? आता इट्स लाईक दरवर्षी 14 एप्रिलला आम्ही नेहमी व्हिजिट करतो आंबेडकर गार्डनला फॉर दिस थँक्स गिविंग. त्यांनी एवढं खूप काही केलं आहे आमच्यासाठी, कॉन्स्टिट्यूशन लिहिलं आहे. सो इट्स लाईक मॅन्डेटरी, हर वेळेस आम्ही जातो, थँक्स बोलतो. आणि त्यांना आंबेडकर गार्डनला आम्ही लहानपणापासून जातो आहे. म्हणजे आता इथं 18 वर्ष कंप्लीट झालं आहे. माझा पण 18, इथं तर 20 कंप्लीट झाले. एवढा वर्ष झाले आम्ही लहानपणापासून आम्ही आंबेडकर गार्डनला जातो. तर आता जाऊया. आज ह्या वर्षी जरा खास आहे आंबेडकर गार्डनला जाणं, कारण की ह्या वर्षी तिकडची जी मूर्ती आहे, जी बाबासाहेबांची मूर्ती आहे, त्या मूर्तीला 50 वर्ष पूर्ण झाली आहे. त्यामुळे तिकडे खूप भारी डेकोरेशन केलं आहे. तर ते डेकोरेशन बघायला आपण चाललो आहे आणि त्यांचे जरा तिकडचं गार्डन मी तुम्हाला दाखवतो. तर ब्लॉगच्या शेवटपर्यंत असेच जुळून राहा आणि ब्लॉगमध्ये नक्की बघा पुढे काय काय होतं. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे आंबेडकर गार्डनला. इथे समोर तुम्ही बघू शकता, इथे बघा पुढे आंबेडकर गार्डन आहे. आता जाऊया पुढे आणि मी तुम्हाला डेकोरेशन दाखवतो तिकडचं कसं आहे. मित्रांनो, आपण पोचलो आहे आंबेडकर गार्डनला. इथे बघू शकता सगळीकडे स्टॉल आहेत पाण्याचे वगैरे. आणि हे आहे आंबेडकर गार्डन. इथे बघू शकता समोर ती मूर्ती आहे बाबासाहेब आंबेडकरांची. या मूर्तीला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यामुळे हे असं सुंदर डेकोरेशन केलं आहे, हे बघू शकता. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमधून मी तुम्हाला दाखवतो आंबेडकर गार्डन कसं दिसतं. तर मित्रांनो, हे असं काहीसं आतून दिसतं आंबेडकर गार्डन. इथे बघा सगळे आपण दर्शन केल्यानंतर इथे आपण फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करू शकतो. थोडा वेळ बसू शकतो आणि जरा आनंद घेऊ शकतो इकडचं. इथे बघा खूप लोक येतात. मी पण इथं आधी लहानपणीपासून बसायचो. इथून मेन गेट आहे, हा आपला मेन गेट आहे आंबेडकर गार्डनचा. आणि इथे समोर ही मूर्ती, ह्या मूर्तीला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि हे असं काही आंबेडकर गार्डन खूप मोठं आहे. हे आम्ही तरी इथे मेन गेटच्या साईडला आहे आणि खूप सुंदर आहे गार्डन. आम्ही गेले लहानपणापासून म्हणजे 30-35 वर्ष झाली तर आम्ही येतो. लहानपणापासून येतो. लहानपणापासून मी मूर्ती बघितली. तर आज या मूर्तीला 50 वर्ष पूर्ण झाली. मित्रांनो, हा आहे बाहेर जायचा गेट. आणि इथे पण बघा डेकोरेशन केलं छान.
छान डेकोरेशन केलं आहे इथे. हे बघा समोर जे फाउंडेशन दिसते PNM फाउंडेशन, यांच्या थ्रू इकडे हे डेकोरेशन झालेलं आहे लाईटीचं सगळं, कारण की 50 वर्ष पूर्ण झालेत मूर्तीला. तर मित्रांनो इथे पण बघू शकता ही लाईटिंग केली. ही साईड चेंबूर स्टेशनची साईड आहे. इथून समोर चेंबूर स्टेशन आहे, तर इथे पण लाईटिंग करण्यात येते दरवर्षी. आणि इथे तुम्ही बघू शकता खूप सारे जे वेंडर्स आहेत, जे आपण रस्त्यावर सामान वगैरे विकतात, ते इथे तुम्हाला खूप सारे दिसतील. वेगळे वेगळे सामान इथे विकतात. जसं काय बघा इथे मूर्त्या आहेत बाबासाहेबांच्या, फोटोज आहेत, परत इथे खेळण्या आहेत लहान मुलांच्या, तिथे बुक्स आहेत. तर खूप सारे इथे बघा इथे पण आहे बुक्स वगैरे विकतात. इथे बघा दागिन्यांचं आहे. परत इथे पण म्हणजे पूर्ण हे पॅक असतं बघा. इथे पण मूर्त्या वगैरे आहेत बाबासाहेबांच्या. इथे पण तुम्ही बघू शकता मूर्त्या आहेत बाबासाहेबांच्या, गौतम बुद्धांच्या. इथे खेळण्यांचं आहे. परत असं पूर्ण, तर हे असं तुम्ही बघू शकता खूप सारं इथे लोक धंदा करायला येतात छोटा छोटा. बघा हे सगळे लोक इथे धंदा करतात. तर त्यामुळे कसं इकडच्या जे गरीब लोक आहेत ज्यांचा असा धंदा आहे त्यांना पण मदत होते. इथे कोण यांना काय बोलत नाही, पोलीसवाले वगैरे कोणी काय बोलत नाही. 13-14 एप्रिलच्या जयंतीच्या टाईमला हे लोक इथे नेहमी असतात. आणि बघा इथे बघा कपड्याचा पण म्हणजे वेगळ्या वेगळ्या टाईपचे धंदे सगळं इथं भेटतं तुम्हाला. सगळं अवेलेबल होईल जयंतीच्या टाईमला. तर ह्यांना पण एक रोजगार भेटतो, ह्यांना पण एक हेल्प होते जयंतीच्या टायमी. तो त्यामुळे म्हणून पण असं पण नाही का गर्दी होते जयंती आहे तर त्यामुळे ह्यांचा काहीतरी गैरसोय होते, तर असं काही नाही आहे. ह्यांचा पण धंदा होतो इथे जयंतीमुळे, कारण की इथं खूप गर्दी होते. म्हणजे नवी मुंबई, वेस्टर्न लाईन, सेंट्रल लाईन सगळीकडून इथं लोक येतात. सो त्यांचा पण धंदा होतो ह्यामुळे.